Secondly, Dubai is not just about the luxury and the tall buildings, but in 2026, Dubai is the best international destination for you to visit. मी असं का म्हणते चला मी या व्हिडिओमध्ये सांगते की why you must visit Dubai in 2026 and how to plan it perfectly. मंडळी, वेलकम टू द फिट फूडी ट्रॅव्हलर चॅनल. आपल्या चॅनलवरती दर शुक्रवारी व्हिडिओज येत असतात ट्रॅव्हल आणि फूड रिलेटेड. तर तुम्ही जर ट्रॅव्हल आणि फूड एन्थुझियास्ट असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, विदाउट वेस्टिंग मोर टाइम, लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. मंडळी, खूप वेळा लोक मला विचारतात की अपूर्वा, आम्हाला इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचं आहे, तर सगळ्यात आधी आम्ही कुठलं इंटरनॅशनल डेस्टिनेशन कव्हर करू. तर मी कायमच सजेस्ट करेन की तुम्ही दुबई आणि अबुधाबी कव्हर करा. का तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण पॉईंट कव्हर करूया की रिझन्स वाय यू शुड विजिट दुबई इन 2026 और कधीही तुमच्या लाईफमध्ये जेव्हा होईल तेव्हा. सगळ्यात पहिलं माझं रिझन आहे दॅट इज दुबई इज द सेफेस्ट सिटी in all over the world. Yes, Dubai is the safest city for if you are a solo traveler, although तुम्ही कपल जात असाल, खूप फॅमिली फ्रेंडली डेस्टिनेशन आहे. सो फर्स्ट रिझन इज द दुबई इज द सेफेस्ट सिटी इन द होल वर्ल्ड. आणि जे की सगळ्यात व्हॅलिड आणि मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे ते म्हणजे व्हरायटी ऑफ एक्सपिरियन्सेस. वेदर तुम्ही फॅमिली मिळून जात असाल, वेदर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल, तुम्ही कसेही जात असलात तरी सुद्धा तुम्हाला तिथे व्हरायटी ऑफ एक्सपिरियन्सेस मिळतात. म्हणजे तिथं शॉपिंग आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मॉल्स आहेत, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे बीचेस आहेत, स्काय स्क्रॅपर्स आहेत, एन नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज तुम्ही तिथे प्लॅन करू शकता. सो सेकंड इम्पॉर्टंट रिझन टू व्हिजिट द दुबई इज व्हरायटी ऑफ एक्सपिरियन्सेस. And again, the most important reason to visit Dubai, it is the food heaven for the food lovers. Yes, तिथे पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे फूड जे आहे ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. सो थर्ड रिझन इज फूड हेवन फॉर द फूड लवर्स. फोर्थ नंबरचं आहे दॅट इज अ शॉपिंग, जे की स्त्रियांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट इज इट इज ऑल्सो अ शॉपिंग हेवन फॉर द शॉपिंग लवर्स. सो अजून काय रिझन्स हवे तुम्हाला दुबई व्हिजिट करायला? बाय दॅट विथ द हाऊ टू प्लॅन दुबई आयटिनरी व्हेरी परफेक्टली. बाय द वे, फर्स्ट ऑफ ऑल डिसाइड द बजेट. येस, दुबई हे असं आहे की प्रत्येक बजेटच्या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करू शकता. सो जर तुमचं बजेट खूप चांगलं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने डेज डिसाईड करा की 7 किंवा 8 दिवस तुम्हाला तिथे घालवायचे का साधारण 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला दुबई कव्हर करायचं आहे. सो फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग, डिसाइड युअर बजेट. अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग वाईल डुईंग युअर आयटिनरी, दॅट इज डिसाइड युअर डेज. फर्स्ट थिंग, डिसाइड युअर बजेट. तुमचं बजेट डिसाइड करा. सेकंड इम्पॉर्टंटली, किती दिवसांसाठी तुम्हाला दुबई प्लॅन करायचं आहे तेही तुम्ही प्लॅन करू शकता. ते तुम्ही आधीच डिसाइड करून ठेवा, त्या अकॉर्डिंगली तुम्ही बजेट त्याचं सेट करू शकता. बाय द वे, या सगळ्या दुबईच्या आयटिनरीमध्ये तुम्हाला तिथूनच 3 तासाच्या अंतरावर असलेलं अबुधाबी पण कव्हर करायचं की नाही हे सुद्धा तुम्ही आधी सुरुवातीलाच विचार करून ठेवला तर त्याच पद्धतीने तुम्हाला विजा, हॉटेल्स आणि बाकीचे सगळे अरेंजमेंट करायला खूप बरं पडेल. आम्ही ज्या वेळेला दुबईला गेलो होतो त्यावेळेला आम्ही ॲडिओना टूर्स तर्फे गेलो होतो. त्यांनी ती जी आयटिनरी होती ते टोटल 7 दिवसांचा त्यांचा प्लॅन आहे आणि ती खूप सुंदर पद्धतीनं दुबई आणि अबुधाबी दोन्ही त्यांनी प्लॅन केलेलं. नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे हा. बट ट्रस्ट मी, त्यांची आयटिनरी आजपर्यंत मी ज्या ज्या कुठल्या आयटिनरीज बघितल्यात, ऐकल्यात, त्यांच्यामध्ये सगळ्यात बेस्ट मला ॲडिओना टूर्सची जी आयटिनरी आहे ती आवडली होती. सो मी नेहमी सजेस्ट करेल की जर तुम्हाला इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचं असेल आणि तुम्हाला एखादा ट्रॅव्हल पार्टनर हवा असेल, म्हणजे जर ट्रॅव्हल एजन्सी हवी असेल तर दॅट कॅन बी द ॲडिओना. सो मला तरी कायम त्यांचा एक्सपिरियन्स चांगलाच आलेला आहे. अगेन, इट इज अ व्हेरी नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ. नाउ व्हाईल प्लॅनिंग युअर आयटिनरी, आपण आयटिनरी बद्दल बोलत होतो. तुम्ही दिवसांच्या थीम ज्या आहेत त्या तुम्ही डिसाईड करू शकता. फॉर एक्झाम्पल, ओल्ड दुबई तुम्हाला कधी व्हिजिट करायचं, मॉडर्न दुबई तुम्हाला कधी बघायचं, तुम्ही कधी कुठला दिवस शॉपिंगसाठी ठेवणार आहात, कुठल्या दिवशी तुम्ही बीच बघायला जाणार आहात आणि कुठल्या दिवशी अदर अट्रॅक्शनसाठी तुम्ही ठेवणार आहात किंवा मीना बाजार वगैरे अशा ठिकाणी तुम्हाला शॉपिंग करायला जायचंय. बाय द वे, तिथे गोल्ड सूक आहे, मसाला सूक आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस तुम्हाला आहेत. या सगळ्या एक्सपिरियन्सेसमध्ये तुम्हाला गेट युअर गाईड या ॲपची सुद्धा हेल्प होऊ शकते जर तुमचं तुम्ही प्लॅन करत असाल तर. ऑल्सो एक लक्षात ठेवायचं आपल्याला की जर आपण टूर एजन्सीतर्फे जात नाही आहोत किंवा ट्रॅव्हल एजन्सीतर्फे नाही जात आहोत तर तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते इझी आहे. कारण की दुबई इज अ व्हेरी मेट्रो सिटी, त्याच्यामुळे तिथे पब्लिक जे ट्रान्सपोर्ट आहे ते खूप चांगलं आहे, खूप कन्व्हिनियंट आहे. पण त्याच्याच उलट जर तुम्ही टॅक्सी करायला गेलात किंवा ओला उबेर असं बघायला गेलात तर ते कन्व्हिनियंटली तुम्हाला तेवढं पडत नाही, कारण की ते महाग पडतात तिथे जाऊन. दुबईची जी करन्सी आहे ती आहे दिरहम आणि ती 1 रुपया इक्वल्स टू 1 दिरहम इज इक्वल्स टू 25 रुपये असे साधारण ती करन्सी आहे. त्याच्यामुळे जर आपण तसं बघायला गेलं तर टॅक्सी जे आपल्याला आहे ती बऱ्यापैकी तिथे महाग पडते.
मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वाईल प्लॅनिंग युअर आयटेनरी, जेव्हा तुम्ही डेज प्लॅन कराल की कुठल्या दिवशी तुम्हाला कुठे व्हिजिट करायचं आहे, त्याच्यामध्येच फूड आणि तुम्ही जे साईटसिंगचं आहे ते कॉम्बिनेशन करा. अजिबात कुठल्याही ऍक्टिव्हिटीज एकदम जास्त ओव्हर करू नका. म्हणजे एकाच दिवशी तुम्ही बुश बघितलाय, एकाच दिवशी तुम्ही अजून कुठलं तरी व्ह्यू ऑफ द पाम बघितली, बिकॉज ती ठिकाणं एकमेकांपासून खूप लांब लांब आहेत आणि तुम्हाला ते आयटेनरी प्लॅन करताना ते ऍक्च्युली तुमच्या वेळेमध्ये बसणार नाही आणि यू विल मिस द अट्रॅक्शन्स. अजून एक सगळ्यात महत्वाची टिप आहे व्हाईल प्लॅनिंग युअर आयटिनरी, दॅट इज बुक ऑल युअर अट्रॅक्शन्स इन ॲडव्हान्स. येस, अगेन द सेम थिंग, गेट युअर गाईड वरून तुम्ही हे सगळ्या प्रकारची अट्रॅक्शन्स जी आहेत ती तुम्ही आधीच बुक करून ठेवू शकतात. इझिली एकदम ते होतं. वेबसाईट्स पण आहेत त्याच्यात. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला गोल्ड फ्रेमला जायचं असेल तर समजा तुम्ही ते फॉर एक्झाम्पल 19 तारखेला ठरवलेलं आहे. लेट्स टेक एक्झाम्पल 19 तारखेला तुम्ही ठरवलेलं आहे, तर तुम्ही ज्या दिवशी प्लॅन केलेत की 19 तारखेला जाणार आहात त्याच दिवशी आधी अवेलेबिलिटी त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करा किंवा गेट युअर गाईडला चेक करा आणि मग त्या अकॉर्डिंगली तुम्ही लगेचच ती जी अट्रॅक्शन्स आहेत ते बुक करू शकता. तर म्हणण्यापेक्षा मी ते म्हणेन की करा. जर तुम्ही ॲडव्हान्समध्ये जर बुक केली नाही तर यू विल एंड अप मेसिंग अप देअर, की तुम्हाला तिथे तिकीट्स मिळणार नाहीत, अवेलेबल नसतात, बिकॉज ऑल खूप जास्त टुरिस्टी प्लेस आहेत तिथे सगळे आता जे झालेले आहेत. त्याच्यामुळे यू विल ऑलवेज हॅव टू बुक इन ॲडव्हान्स ऑल द अट्रॅक्शन्स. आता व्हाईल प्लॅनिंग युअर आयटिनरी, अगेन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज जी मेट्रो स्टेशनच्या जवळ जी हॉटेल्स आहेत ती चूज करा किंवा जे पब्लिक ट्रान्सपोर्टच्या जवळ असणार आहेत हॉटेल्स ती चूज करा अकॉर्डिंगली. बिकॉज जर तुम्ही दुबई ट्रिप प्लॅन करत असाल तर अनेकदा असं होतं की ती जर खूप गावाबाहेर असतील किंवा खूप लांब लांब सगळ्या ठिकाणांपासून असेल, अगेन तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टला पण प्रॉब्लेम येईल आणि ओला उबेरला सुद्धा तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. सो ऑलवेज चूज युअर हॉटेल्स वाईजली, स्पेशली मिडल ऑफ द सिटी आयदर तुम्ही ठेवू शकता किंवा जिथे इंडियन फूड चांगलं मिळतं अशा त्याच्या आजूबाजूला पण तुम्ही प्लॅन करू शकता. हे झालं आयटिनरी बद्दल तुम्हाला मी सांगितलं. बाय द वे ह्याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता आपण थोड्याशा ज्या गोष्टी विचारात ठेवायला पाहिजे दुबई आणि अबुधाबी प्लॅन करताना त्या गोष्टी मी सांगेन तुम्हाला. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की सीझन. अर्थात दुबई हे एक असं डेस्टिनेशन आहे की जिथे आता आजकाल 12ही महिने लोक ट्रॅव्हल करतात. बिकॉज जरी समर असला तरी सुद्धा तिथे सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात एसी लावलेले असतात, त्याच्यामुळे तुम्ही आरामात सगळं कव्हर करू शकता. पण तरीही तुम्हाला खूप छान पद्धतीनं जर एन्जॉय करायचं असेल, छान प्लेझंट इव्हिनिंग्स हव्या, थोडंसं प्लेझंट ॲटमॉस्फिअर हवंय, तर मी असं सांगेन की नोव्हेंबर टू एप्रिल, मार्च नाही म्हणणार मी, नोव्हेंबर टू एप्रिल सीझन इज द परफेक्ट. आता मी एप्रिल पण थोडंसं एक्सटेंड, खूप लोक सांगतात की मार्च पर्यंतच चांगला सीझन असतो, बट नो, एप्रिल पर्यंत छान सीझन असतो. मे मध्ये मात्र खूप कडक तीव्र उन्हाळा तिथे सुरू होतो. एप्रिल पण मी का म्हणते, कारण की त्यावेळेला थोडंसं सगळं बजेट फ्रेंडली गोष्टी तुम्हाला तिथे मिळतात. आम्ही सुद्धा जेव्हा गेलो होतो त्यावेळेला एप्रिलमध्येच गेलेलो, अर्ली एप्रिल म्हणूयात, थोडासा पहिला वीक वगैरे एप्रिलचा, त्यावेळेला आम्ही गेलेलो आणि असं काहीच तिथं खूप जास्त ऊन आहे किंवा खूप जास्त समरचा त्रास झाला असं आम्हाला काहीही जाणवलं नाही. व्हेरी नाईस सगळीकडे क्लायमेट होतं. इनफॅक्ट काही ठिकाणी तर थंडी वाजत होती, त्याच्यामुळे आम्ही जॅकेट्स वगैरे कॅरी केलेले. सो दॅट इज द थिंग. ओके, द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टिप वाईल ट्रॅव्हलिंग टू दुबई किंवा अबुधाबी, ड्रेस व्हेरी रिस्पेक्टफुली. यू कॅन कम्फर्टेबल, तुम्ही छान कम्फर्टेबली ड्रेसिंग करू शकता, तुम्हाला आवडते क्लोथ्स घालू शकता. पण काही ठिकाणं अशी आहेत की जिथे तुम्ही मॉडेस्टलीच ड्रेसिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो दॅट इज द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट टिप आय विल से. थर्ड इम्पॉर्टंट टिप आहे दॅट इज अ नोल कार्ड. तुम्हाला जर पब्लिक ट्रान्सपोर्टने जर तिथे फिरायचं असेल तर नोल कार्ड मिळतं, ते तुम्ही बरोबर घेऊ शकता. त्याच्यानंतरची फोर्थ मोस्ट इम्पॉर्टंट टिप आहे दॅट इज कॅरी युअर डिजिटल विजा आणि पासपोर्टच्या सगळ्या ज्या कॉपीज असतात, झेरॉक्स असतात, त्या तुम्ही बरोबर कॅरी करा. किंवा शॉपिंगला जाताना सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट टिप आहे की जे तुम्ही काही ऍक्टिव्हिटीज बुक करत आहात त्या अजिबात लास्ट मिनिटसाठी ठेवू नका. ऍक्टिव्हिटीज आधीच प्लॅन करून ठेवा, आधीच बुक करा. हे मी मगाशी पण ही गोष्ट सांगितली. नेक्स्ट इम्पॉर्टंट टिप आहे जी की मला असं वाटते की ती खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे ओव्हर पॅकिंग. प्लीज ट्राय टू अवॉइड ओव्हर पॅकिंग. नेक्स्ट इम्पॉर्टंट टिप आहे जी की मला खरंच खूप इम्पॉर्टंट वाटते, ते म्हणजे एकाच दिवशी खूप सगळे अट्रॅक्शन्स कव्हर न करणे. हो, एकाच दिवशी खूप सगळे अट्रॅक्शन अजिबात तिथे कव्हर करायला जाऊ नका, बिकॉज यू विल एंड अप लिटरली क्राईंग. बिकॉज त्याचे 25,000 ते 30,000 स्टेप्स जे असतात ते तुम्हाला चालावे लागतात आणि त्याच्यामुळे यू विल एंड अप लिटरली क्राईंग. त्याच्यामुळे सगळ्यात अजून एक महत्त्वाची टिप आहे ते म्हणजे बाय अ लिटरली गुड शूज
शूज अँड प्रॅक्टिस वॉकिंग बिफोर यू गो टू दुबई. कारण की तुम्ही जर तुम्हाला वॉकिंगची प्रॅक्टिस नसेल तर लिटरली फक्त एकाच जागी बसून राहायची वेळ येते. सो दॅट इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. स्पेशली कुठलेही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करताना ही एक चांगले वॉकिंग शूज असणं आणि तुम्हाला चालायची भरपूर प्रॅक्टिस असणं ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट टिप, इफ स्पेशली जर तुम्ही दुबई प्लॅन करताय, तुम्ही जाणार असाल विदाउट एनी ट्रॅव्हल कंपनी, तर मोस्ट इम्पॉर्टंट टिप ही आहे की विजा एखाद्या एजंटकडून प्रॉपरली एकदम व्यवस्थित करून घ्या, तर तुम्हाला इझिली छानपैकी विजा करून देतील. टूर कंपनीकडनं गेल्यानंतर हे सगळे जे विजाची वगैरे काळजी आहे तेच लोक घेतात, त्याच्यामुळे तुम्हालाही काही करायची गरज पडत नाही. ही गोष्ट त्यांच्यासाठी आहे की जे स्पेशली त्यांचं ते दुबई ट्रॅव्हल करणार आहे. माझी टिप आहे ती म्हणजे की यू डोंट ट्राय टू ईट नियर द टुरिस्ट अट्रॅक्शन्स. तेच तुम्ही गुगलवरती थोडेफार रिव्ह्यूज चेक करा, जे चांगले चांगले रेस्टॉरंट असतील ते पण ट्राय करा. बाय द वे दुबईमध्ये इंडियन फूड, अरेबिक फूड, एन नंबर ऑफ टाईप्स ऑफ फूड मिळतं, त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तिथे ट्राय करू शकता. So that is also most important thing. These are the reasons I have shared with you की कसं दुबई तुम्ही ट्रॅव्हल करू शकता आणि कशा पद्धतीने काय मिस्टेक्स अवॉइड करू शकता जर तुम्हाला दुबई ट्रॅव्हल करायचं असेल तर. आणि त्याचबरोबर अर्थातच आयटिनरीचा व्हिडिओ मी करावा का, डिटेल आयटिनरी मी तुमच्याबरोबर दुबई अबुधाबीची शेअर करावी का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आपल्याकडे म्हणजे आपल्या चॅनलवरती दुबई आणि अबुधाबीचे सगळे व्हिडिओज दुबई प्लेलिस्टमध्ये आहेत, तर तेही तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. आणि त्याचबरोबर खास तुम्हाला एखाद्या चांगल्या ट्रॅव्हल एजन्सी बरोबर जायचे तर माझं रेकमेंडेशन असेल तर ॲडिओना टूर्स बरोबर नक्की जाऊ शकता. थँक्स की सो मच फॉर वॉचिंग आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.